जेव्हा आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींसाठी, छोट्या छोट्या निर्णयांसाठी, साधं सुद्धा जगण्यासाठी सुद्धा दुसऱ्या कोणाकडे तरी परमिशन घ्यावी लागते ना, त्यांच्याकडे पैसे मागावे लागतात ना, तेव्हा हळूहळू आपली आयडेंटिटी, आपली ओळख कमी व्हायला लागते. आणि जेव्हा स्वतःचे पैसे मी कमवायला लागले ना, तेव्हा अचानक मला असं वाटायला लागलं की आता मी माझ्या आयुष्याची ड्रायव्हर आहे, माझ्या आयुष्याचं मेन कॅरेक्टर आहे, जो थोडासा अनकम्फर्टेबल असू शकतो, स्पेशली मुलांसाठी. पण मुलींसाठी हा खूप जास्त गरजेचा आहे. प्रत्येक मुलीनं पैसे का कमवले पाहिजेत? तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा रिस्क माहितीये कोणता आहे? पैसे नसणं हा नाहीये, तर तू कुणावर तरी पैशासाठी डिपेंड असणं हा आहे. कारण पैसे नसले तरी एक वेळ ना तू मॅनेज करून घेशील, ऍडजस्टही करता येतं आपल्याला. पण जेव्हा आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींसाठी, छोट्या छोट्या निर्णयांसाठी, साधं सुद्धा जगण्यासाठी सुद्धा दुसऱ्या कोणाकडे तरी परमिशन घ्यावी लागते ना, त्यांच्याकडे पैसे मागावे लागतात ना, तेव्हा हळूहळू आपली आयडेंटिटी, आपली ओळख कमी व्हायला लागते. आणि स्पेशली तेव्हा जेव्हा आपण एक मुलगी असतो आणि जेव्हा ही एक गोष्ट खरी उतरते ना, तेव्हा आपल्याला याचं रिअलायझेशन व्हायला लागतं. हॅलो, मी ऋतिका आणि वेलकम टू द ऋतिका टेल्स. आणि आज आपण बोलणार आहोत एका अशा टॉपिकवरती जो थोडासा अनकम्फर्टेबल असू शकतो, स्पेशली मुलांसाठी. पण मुलींसाठी हा खूप जास्त गरजेचा आहे. प्रत्येक मुलीनं पैसे का कमवले पाहिजेत हे मी तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. मी माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स सांगते. काही दिवसापासून किंवा मग ज्या दिवसापासून मी कमवायला लागले ना, त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल झालाय. हो, खूप मोठा मी ह्यामुळे म्हणतेय कारण तो तेवढाच पॉवरफुल बदल झालाय. कारण आधी ना मी छोट्या छोट्या गोष्टींसाठी कोणाला तरी विचारायचंय, मला विचारावं लागायचं, हे घेऊ का, ते घेऊ का, हे नको का, ते नको का. हे घेतलं तर कोणाला सांगावं लागायचं, का घेतलं हे जस्टिफाय करावं लागायचं. आणि त्या सगळ्या गोष्टी विचारांमुळे, त्या सगळ्या गोष्टींच्या विचारामुळे ना अनेक वेळा ना आपल्यालाच असं वाटायचं की खरंच ही गोष्ट घ्यायला पाहिजे का. आणि जेव्हा स्वतःचे पैसे मी कमवायला लागले ना, तेव्हा अचानक मला असं वाटायला लागलं की आता मी माझ्या आयुष्याची ड्रायव्हर आहे, माझ्या आयुष्याचं मेन कॅरेक्टर आहे. मी माझ्या डिसिजन्सवरती माझा कंट्रोल आहे. आणि मी ना असं अजिबात म्हणत नाहीये बरं का, प्रत्येक मुलीने लाखो कमवले पाहिजे. मीही नाही कमवत खरं तर. पण अगदी 10-15 हजार तरी स्वतःचं जगणं स्वतः पुरवू एवढे तरी तुम्ही पैसे कमवायला पाहिजे. तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणतील हे थोडेसे पैसे. तुम्हाला खूप जास्त कॉन्फिडन्स सुद्धा देतील. जेव्हा तुम्ही 100-200 रुपयांची एखादी गोष्ट घ्याल किंवा 1000-1500 रुपयांची एखादी छोटीशी गोष्ट घ्याल, छोटासा खर्च कराल, तेव्हा तुम्हालाही कोणत्याही सेकंड थॉटची गरज नाही पडणार. पुन्हा एकदा विचार करायची अजिबात गरज नाही पडणार. तुम्हाला कोणाकडे बघावं नाही लागणार. आणि तेव्हा लक्षात येतं की हे फक्त पैसे नाही आहेत, तर हा एक फ्रीडम आहे. आणि स्वतःसाठी तो डिसिजन घेण्याची गरज खूप जास्त आहे. आणि तो डिसिजन घेतल्याने एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो आपल्यामध्ये. कारण रियालिटी खूप सिंपल आहे, पण तेवढीच डीप पण आहे. नक्की ऐका. पैसे असले की आपण डिसिजन घेतो, पैसे नसले की परिस्थिती आपल्याकडून ना ते डिसिजन घेऊन घेते. आपल्याला काहीतरी हवं असतं पण आपण ते घेत नाही, कारण आपल्याकडे पैसेच नसतात. अजून सांगतोय, आपल्याला कुठेतरी जायचं असतं पण आपण ना तो प्लॅन कॅन्सल करतो. का? पैशामुळेच. आणि त्यासोबतच आपल्याकडे डिपेंडन्सी असते, इंडिपेंडन्सी नसते. त्यासोबतच आपल्याला स्वतःमध्ये काहीतरी इन्व्हेस्ट करायचं असतं, काहीतरी शिकायचं असतं, ग्रो करायचं असतं, पुढे जायचं असतं. पण आपण ती गोष्ट मात्र पुढे ढकलत जातो, कारण आपल्याकडे रिसोर्सेस नसतात, जे रिसोर्सेस आपल्या पैशामार्फत येणार आहेत. आणि हळूहळू ना खरंच याची सवय लागायला लागते, स्वतःचं मन मारायची सवय लागते. आणि नंतर आपण आयुष्यात मागे पडायला लागतो, स्पेशली लग्नानंतर. हो, आता हे ऐकताना फार तुम्हाला थोडं हार्शही वाटू शकतं, पण हे सत्य परिस्थिती आहे. तुमचा नवरा ना कितीही चांगला असू द्या, कितीही समजूतदार असू द्या, कितीही चांगला कमवत असू द्या, पण प्रत्येक वेळेस तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी, छोट्या छोट्या गोष्टी मागण्यासाठी त्यांच्याकडे पैसे मागायला नाही जाऊ शकत. ते तुम्हाला स्वतःला अनकम्फर्टेबल वाटेल एका पॉइंट नंतर. आणि खरंच त्यांच्याकडे प्रत्येक वेळेस गेल्यानंतर ना तुम्हाला प्रश्न पडेल, खरंच ही गोष्ट घ्यायची गरज आहे का?
आणि एका पॉईंट नंतर तुम्ही स्वतःला ते पटवून द्याल की नाही आहे गरज या गोष्टींची. त्यामुळे मी सांगेल, पैसा कमवणं ह्यामुळे गरजेचं आहे की डिसिजन मेकिंग आपल्या हातात येतो. जेव्हा पैसे आपले असतात ना, तेव्हा आपण विचार करत बसत नाही, पण जेव्हा पैसे दुसऱ्याचे असतात तेव्हा मात्र आपण स्वतःला थांबवतो, आपण स्वतः थांबवायला लागतो वेळेनुसार. आणि आता ना एक खूप इम्पॉर्टंट आणि कदाचित तेवढीच अनकम्फर्टेबल ट्रूथ मी तुम्हाला सांगते. या जगात ना काहीच परमनंट नाहीये. तुम्ही ज्या माणसावरती डिपेंडंट आहात ना, ज्या व्यक्तीवरती तुम्ही सगळं काही म्हणजे आर्थिक आयुष्य सुद्धा तुमचं अवलंबून आहे, ते उद्या तुमच्यासोबत असतीलच असं नाहीये. याची खरंच गॅरंटी नाहीये. लाईफ इतकी अनप्रेडिक्टेबल आहे की काही होऊ शकतं आजकाल. आणि जर खरंच अचानक म्हणजे देव न करो पण अचानक असं काही बदललं तर परिस्थिती हाताबाहेर जाते. त्यावेळी तुमच्याकडे स्वतःला सांभाळण्याची ताकद असायला हवी, तुम्ही स्वतःसाठी उभं राहायची ताकद असायला हवी. आणि पूर्णपणे हेल्पलेस होणार आहात तुम्ही तर एकच प्रश्न विचार की प्रत्येक मुलीने का नाही कमवायला पाहिजे स्वतःपुरता पैसा. स्वतःला एकदा तरी विचारलंय का तुम्ही की खरंच म्हणजे एका मुलीची गोष्ट सांगते मी तुम्हाला की तुम्ही काही करा, कोणत्याही फील्डमध्ये करा, कोणत्याही फेजमध्ये करा, पण तुमच्याकडे ना एक अशी स्किल असली पाहिजे, फक्त एक अशी स्किल असली पाहिजे जी तुम्हाला पैसे कमवून देईल. ते फुल टाइम असो किंवा पार्ट टाइम असो, ऑनलाईन असो, ऑफलाईन असो. जग इतकं पुढे गेलंय की तुमच्या अंगी खरंच ती कला असेल ना तर तुम्ही नाही मागे राहणार, तुम्ही नक्की पैसा कमवणार. अगदी छोट्या लेवल पासून सुरुवात करा आणि खूप पुढे जा. कारण ना ती कला, ती इन्कम तुम्हाला फक्त पैसे देत नसते, तर ती तुम्हाला कॉन्फिडन्स देते, ते तुम्हाला स्वतःचा आवाज देतं आणि तुम्हाला ना डिसिजन घेण्याची हिंमत देतं. एवढं सगळं देते, मग तुम्ही का नाही कमवणार पैसा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जे तुमच्या आयुष्याचा कंट्रोल तुम्हाला हातात देतं. कोणा दुसऱ्यावरती अवलंबून राहायची गरज नसते पैसा कमवल्यानंतर. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसे फक्त खर्च करण्यासाठी नसतात. पैसे म्हणजे तुमचा सेल्फ रिस्पेक्ट असतो, पैसे म्हणजे तुमचं फ्रीडम असतं, तुमची मोकळीक असते, तुमच्या आवाजाची, तुमच्या भावनांची मोकळीक असते. आणि पैसे म्हणजे तुमच्या आयुष्याचे डिसिजन तुमच्या हातात असण्याची ताकद असते. म्हणून एक मुलगी आहेस तर हा व्हिडिओ बघून स्क्रोल नाही केला आतापर्यंत तर बरं झालं. आता मला आशा आहे की तू या व्हिडिओमधून एवढं तरी शिकली असेल की तू स्वतःचा पैसा कमवणं फार महत्त्वाचं. तर कॉमेंट सेक्शनमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांग. तुझ्या प्रत्येक एका मैत्रिणीला हा व्हिडिओ पाठव आणि त्यांना पैसे कमवण्याचं महत्त्व सांग. अजून असेच विषय मी तुमच्या समोर घेऊन येईल. तोपर्यंत सबस्क्राईब नक्की करून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.